नमस्कार. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये दोन प्रकरणं घडले, परभणी आणि मसाजोग, संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी. आणि या दोन घटनेमुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेत आणि काही प्रश्न पडदा त्याच्यावर पडलेला आहे. संतोष देशमुखांच्या प्रकरणावर प्रकर्षानं राजकारण आणलं जातं आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींवर विविध नेत्यांनी जे आहे ते संतोष देशमुखांच्या कुटुंबांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. मात्र आरोपी अद्यापही अटक होत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी 4 दिवस त्यांचं स्टेटमेंट होऊन 4 दिवस झालेले आहेत. गृहमंत्रीसुद्धा ते स्वतः आहेत. असं असताना आरोपी पकडले जात नाहीत. काय निष्पन्न होत आहे या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेबजी थोरात साहेब आहेत. आज त्यांनी मसाजोगला भेट दिली. साहेब, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. 4 दिवस झालं मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून किंवा मग आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तात्काळ आरोपींना अटक करू. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. तुम्ही भेट दिली कुटुंबियांची, काय परिस्थिती आहे? खरं अत्यंत दुःखद घटना आहे. संतोषांना देशमुख एक आदर्श असा सरपंच, 15 वर्ष त्यात गावाचं नेतृत्व करत होता. विभागातलं लोकप्रियता त्यांची होती. सार्वजनिक कामामध्ये विशेषतः पर्यावरणामध्ये पुढाकार घेणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या ज्या पद्धतीनं निगृढ पद्धतीनं हत्या करण्यात आली ती अत्यंत म्हणजे मानवतेला लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे यामध्ये कोणतंही राजकारण कोणी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टीचा विचार करावा लागतो. एक लोकप्रतिनिधी काम करत असताना अशा पद्धतीनं त्याला जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी त्याचा ह्या गोष्टीचा निषेधच करतायत. सगळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत हळहळ व्यक्त होते आहे. तो सरपंच आता केवळ त्या विभागाचा किंवा गावचा न राहता महाराष्ट्राचा झाला ही परिस्थिती आहे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील ते शोधले पाहिजे, कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही इच्छा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. देशात सुद्धा हा विषय गेलेला आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र आरोपींना अटक केली जात नाही. एकीकडे हे तर पाहिलं आपण आणि सगळे नेते, तुम्ही तिथं जाऊन भेट देऊन आलेला आहात. सत्ताधारी लोक म्हणतात न्याय पाहिजे, मागायचं आहे कोणाकडे. मग सत्ताधारी लोकांनी कुणाकडे मागणी केली पाहिजे ते सत्तेत असताना, असं वाटत नाही का? शेवटी सरकार हे प्रमुखच असतं. सरकारची जबाबदारी असते, सरकारनेच ती पार पाडावं लागते. त्या पद्धतीनं ती जबाबदारी सरकारची, यावरती शंका बाळगण्याचं कारण नाही. सरकारने जे गुन्हेगार असतील ते तर त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन माझं म्हणणं असं आहे की जे काही गुंडगिरी वाढलेली आहे तिचं समूळ नष्ट जर करू शकले तर त्या बलिदानाचा काहीतरी उपयोग झाला असं उलटं म्हणता येईल का? ते बलिदान कारणी लागलं. ते गुंडगिरी समूळ नष्ट झाली पाहिजे. अशी गुंडगिरी असू शकते किंवा होती असं म्हणण्याची सुद्धा वेळ आली नाही पाहिजे. इतकी काळजी घेतली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. दोघांच्याही मंत्रिपदाला विरोध केला जात होता. मग दोन्ही मुंडे बहीण भाऊ, मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. खरं ही सगळी परिस्थिती असताना त्यांना विरोध केला गेला. सरकारची काय भूमिका असू शकते तुम्हाला एक विरोधी पक्षातला नेता म्हणून काय वाटतं? नाही, असं मंत्रिमंडळात कोणाला घेतलं घ्यावं कोणानं घ्यावं जास्त प्रश्न आहे. त्याचा त्याचा असा संबंध तर मी काय जोडणार नाही. जे गुन्हेगार असतील, मास्टर माइंड असतील, ज्यांनी गुंडांना पोचलं असेल, त्या हत्या करवली असेल, पोचले जरी असतील आणि त्या प्रवृत्तीला खतपाणी घातला असेल तर त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि समूळ नष्ट झाला पाहिजे गुंडगिरी. या बीड जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्रात कुठं वळत असेल तरी नाही झालं पाहिजे. इतका धाक हा प्रशासनाचा असला पाहिजे, सरकारचा असला पाहिजे, सरकार कोणतंही असो. काल परभणीला राहुल गांधी आले होते, मात्र बीडला आले नाही असं सवाल केला जात होता. चर्चा आहे त्याची, कशी म्हणजे ते का आले नाही किंवा मग काय तुम्हाला माहिती? नाही, तसं त्याचा अर्थार्थी हे नाही. असं की त्यांचे कार्यक्रम 4-6 दिवस अगोदर ठरतात. त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे अनेक प्रश्न असतात. आम्ही कळवलं तोपर्यंत उशीर झाला होता. पण आम्ही स्वतः आता आम्ही देशमुख 2 दिवसापासून तिथे आहेत. मी आज गेलो होतो. तसं याला उगं पक्षीय स्वरूप तर काही देण्याचं कारण नाही. याला ना जात धर्माचं स्वरूप देऊ ना पक्षाचं स्वरूप द्यावं. याला मानवतेचं स्वरूप दिलं पाहिजे. यात राजकारण म्हणून काही करण्याची गरज नाही. अशी गुंडगिरी कोणालाही त्रास होऊ शकत असतो. त्यामुळं त्याला ते स्वरूप राजकारणाचं किंवा पक्षाचं देण्याऐवजी ते समूळ नष्ट कसं करता येईल हेच पाहावं. तुम्ही दीर्घकाळ सत्तेमध्ये राहिलेला आहे, तर राजकारणामध्ये सुद्धा आहात. मात्र असं एकमेकांवर राजकारणाचे आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी जे पीडित आहेत त्यांना न्यायापासून वंचित राहावं लागेल अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे का किंवा होऊ शकते का एकमेकावर आरोप करणं? नाही, दुर्दैवानं मी पाहिलेलं आहे की मी आता 8 टर्म होतो विधानसभेमध्ये. अलीकडच्या कालखंडामध्ये एकंदरच राजकारणाची पातळी जी खालवलेली आहे
ती काळजीत पाडणारी अशीच आहे, ही शंकाच नाही. ज्या पद्धतीनं एकमेकाशी बोललं जातं आहे, गुंडगिरी वाढलेली दिसते, अत्याचार वाढलेले दिसत आहेत, स्त्रियांवरचे अत्याचार वाढलेले दिसत आहेत, ड्रग्ज हे जे आहे अंमली पदार्थ त्याचा शहरात वापर वाढलेला दिसतोय. कुठेतरी सगळ्याच गोष्टी काळजीच्या तर आहेच आहे या राज्यामध्ये. याची काळजी घेतली पाहिजे. सरकार म्हणून जो जबाबदार असेल तरी ती काळजी घेतलीच पाहिजे. स्थानिकच्या लेवलला पोलीस प्रशासन कुठल्या तरी पुढारीचं ऐकायचं आणि काही कर्तव्याच्या गोष्टी करायच्या नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसून आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षकांची बदली झाली, नव्यानं पोलीस अधीक्षक आले, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस कुठेतरी कमी पडतात असं वाटू शकतं का? अशी परिस्थिती होऊ शकते. IAS असतो किंवा IPS असतो, यांचं प्रशिक्षणच असं असतं की त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे. कायदा जे म्हणतो त्याचं पालन करण्याची जबाबदारी त्यांची असते. प्रशिक्षणच तसं असतं. कुणी काही सांगितलं कायद्याच्या विरुद्ध असं वागा तसं वागा तर त्या न ऐकण्याची जबाबदारी त्याची असते. आणि वेळप्रसंगी असे अधिकारी आम्ही पाहिलेले आहे की मंत्र्यांना काय मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतात का साहेब याच्यात आपल्याला असं करून चालणार नाही, नियम असा म्हणतोय, कायदा असा म्हणतोय. हे 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 आम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. जर IPS आणि IAS ऐकणार असतील कोणाचं मंत्र्यांचं आणि चुकीच्या पद्धतीने जाणार असतील, त्यांनी चुकीचं सांगू नये कोणी मंत्र्यांनी, परंतु अधिकारी त्या पद्धतीनं जाणार असतील तर त्या राज्यात इतकं दुर्दैवी परिस्थिती कुठंच राहू शकत नाही. ती दुर्दैवी परिस्थिती तसं असेल तर ती दुर्दैवी परिस्थिती आपल्या वाट्याला आली महाराष्ट्राच्या असं म्हणावं लागेल. तुम्ही दीर्घकाळ सत्तेत राहिलेला आहेत, राजकारणामध्ये सुद्धा आहात. मात्र बीडची जर परिस्थिती पाहिली आपण माध्यमांच्या माध्यमातून तर नेत्यांनी फार त्यांच्या कार्यकर्त्यांना सूट दिलेली आहे. असे कार्यकर्ते पाळले तर तुम्हाला कसं पाहता येईल याकडे की कशा प्रकारचे सगळे कार्यकर्ते म्हणजे त्यांना किती सूट दिली पाहिजे? तुमच्याकडेही समर्थक असतीलच आणि सगळ्यांकडे असतात, मात्र अशा प्रकारे आपल्या गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत कोणी सूट देतं अशी सगळी परिस्थिती नाही. तर गुंडगिरी वाढलेली दिसते. याला खतपाणी कोणी घातलं, काय घातलं, या बारकाव्यामध्ये मला इथली ज्यादा माहिती नाही, परंतु गुंडगिरी तर आहेच आहे. का एखाद्याला गाडीत घालून येतं एका आदर्श सरपंचाला आणि त्याला पूर्णपणे जिवे मारतात आणि ते हलाल करून मारतायत. इथपर्यंत जर पातळी जात असेल आणि याच्या पाठीमागं कोणी असेल तर त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि जनतेनं सुद्धा काही गोष्टी ओळखून असल्या पाहिजे की आपली व्यवस्था कशी असली पाहिजे. जनतेनं सुद्धा त्यावर रोख असला पाहिजे की नाही चुकीचं कोणी वागत असेल तर ही जनता सहन करत नाही. हे सुद्धा जनतेनं शेवटी तर अंतिम तर जनता आहे, तो निर्णय देणारी ती आहे, सरकार बनवणारी ती आहे. तिच्यामध्ये सुद्धा अशी जागृती असली पाहिजे की चुकीचं होणार नाही, चुकीचं आम्ही खपवून घेणार नाही. एक मी पत्रकार म्हणून मला असं वाटतं की संतोष देशमुखांची हत्या किंवा मग ही असली सगळे प्रकरणं हे गंभीरच आहेत, मात्र एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की अशा सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातले मूलभूत अनेक काही प्रश्न आहेत त्याच्यावर पडदा पडतो. मग मला थेट असं म्हणायचं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये EVM घोटाळ्यामधून सरकार आले, अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे मुद्दे या सगळ्या गोष्टीमुळे झाकून गेलेत अशी सगळी सध्याची मला तरी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं? नाही का, ठीक आहे, ते विषय तर आहेच आहे, निवळ तेच विषय नाही आहे. राज्यापुढं ते EVMवर सरकार आलं, हे झालं, सरकार आलं त्याच्यामध्ये मी स्वतः उमेदवार होतो, मी राज्यामध्ये फिरत होतो. ना रोजगारावर चर्चा झाली, ना महागाईवर चर्चा झाली, ना भ्रष्टाचारावर चर्चा झाली, ना शेतकऱ्याच्या किती बाजारभाव शेतकऱ्याला कमी मिळतो याच्यावर चर्चा झाली. हे याच्यावर तर कुठं चर्चाच नाही ना. चर्चा केली गेली धर्मावर आणि ह्या गोष्टीवर आणि पूर्णपणे म्हणजे बेरोजगार तरुण एवढ्या मोठ्या संख्येनं आहे त्याच्यावर कुठं चर्चाच नाही आहे. सरकारनं खरं मूलभूत गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्यावर चर्चा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर अशा प्रसंग हा आहे का हा गंभीरच आहे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि गुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे, गुंडगिरी थांबली पाहिजे महाराष्ट्रातली, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून काही मागणी करण्यात आली आहे का? कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आरोपींना पकडा अशी काही मागणी तुमच्याकडे केली आहे तिथं कुटुंबियांनी? नाही, तर तिथे संतोष देशमुखांच्या आई होत्या, बहीण होती, धर्मपत्नी होत्या, मुलगी होती. ते मला असं म्हटले की आम्हाला रात्री झोप येत नाही, सारखी भीती वाटते आणि आम्हाला कुठेतरी असुरक्षित वाटतंय असं म्हटल्यानंतर मी आता जे नवीन SP आलेले आहेत त्यांना मी सांगितलं का त्यांचं संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. आता मानसशास्त्रीय तरी माहेर कोणतरी आपला आधार आहे, भीती नाही आपल्याला, अशी परिस्थिती निर्माण करण्याची तरी जबाबदारी आहे. त्यांचं एक होतं की एकंदर तपास हा CIDकडे दिलेला आहे
म्हटलं CID का तपास दिला असला, तुमच्या हातात ती गोष्ट नसली तपासाची, परंतु संरक्षणाची आहे, आपण त्याची काळजी घ्या. कमीत कमी भीती वाटणार एवढं बाहेर तर असलं पाहिजे ना. इतकी जर भीती वाटत असेल गुंडांची, आता माणसं, घरातली माणसं शांत झोपू शकत नसेल, तर आणखीच म्हणजे गरीब माणसाची काय अवस्था असणार आहे, मानसिकता त्या गावची काय असणार आहे, परिसरातली काय असणार आहे. सगळ्यांना सुरक्षित वाटत असेल तर ती सुरक्षितता आम्ही देतोय असं कृती करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, अधिकाऱ्यांची आहे, ते केलं पाहिजे. जी. तर हे होते बाळासाहेबजी थोरात. आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणीसुद्धा केली. इथली गुंडगिरी संपली पाहिजे असंही सांगितलं गेलं आहे. आणि लोकांना झोपा येऊ नयेत अशा प्रकारची इथली गुंडगिरी जी आहे ती अत्यंत भयानक आहे, हे सुद्धा थांबलं पाहिजे. नेत्यांनी कार्यकर्ते कशा प्रकारे सांभाळते त्यांचा अधिकार आहेच, मात्र अशा प्रकारचे कार्यकर्ते सांभाळणं कठीणसुद्धा आहे, हे धोकादायकसुद्धा असं इथं म्हणलेलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.